नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाची आनंदाची बातमी आहे की एमपीएससी 2023 ज्यामध्ये क्लर्कसाठी जवळपास 7,000 प्लस जागा होत्या आणि टॅक्स असिस्टंटला जवळपास 468 जागा होत्या. या विद्यार्थ्यांचे स्किल टेस्टचे निकाल लागलेले आहेत, ज्यामध्ये पात्र विद्यार्थ्यांची पण लिस्ट लागली आहे, अपात्र विद्यार्थ्यांची पण लिस्ट लागली. पण त्यामध्ये एक विद्यार्थी असा आहे ज्याला की स्किल टेस्टमध्ये सूट देण्यात आली होती. 6 संवर्ग आहे: अनाथ, अंशकालीन, माजी सैनिक, प्रकल्प, भूकंपग्रस्त आणि अजून एक आहे तो अनाथ, दिव्यांग. अशा ह्या उमेदवारांना इथे सवलत होती. मग ह्या उमेदवारांची स्किल टेस्ट तर नव्हतीच, मग या उमेदवारांची निवड कशी होणार हा काही प्रश्न काही विद्यार्थ्यांच्या कमेंटमध्ये आलेला आहे. सो थोडक्यात हा व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो. निकाल तर लागला आहे, म्हणजे कोणता निकाल लागला आहे? स्किल टेस्टचा निकाल लागला आहे. अजून पुढे प्रोसेस काय असणार आहे? स्किल टेस्ट नंतर तुमची स्किल टेस्टनुसार, तुमच्या संवर्गानुसार, तुम्ही निवडलेले प्राधिकरणानुसार, तुमच्या दिलेल्या पसंती क्रमानुसार तुमचं मेरिट लिस्ट लागणार आणि त्याच्यानंतर ऑप्टिंग आउट आणि त्याच्यानंतर DV होणार, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन नंतर तुमची फायनल मेरिट लिस्ट लागणार. मग स्किल टेस्टमध्ये सूट असणाऱ्या उमेदवारांची निवड कशी होणार आहे त्याबद्दलचं आयोगाने ऑलरेडी नोटिफिकेशन दिलेलं होतं, ते तुम्हाला मी दाखवतो. तुम्हाला माहिती आहे की इथे कर सहाय्यकच्या 468 जागा होत्या. मी ह्या काढून टाकतो, 468 टाकतो इथे, बरोबर. जे काय आकडा थोडा कमी जास्त होऊ शकतो. लिपिक टंकरेक 7,000 प्लस होत्या. त्यामध्ये बघा सवलत असणारे उमेदवार आहेत 3,992. कर सहाय्यकामध्ये ज्यांना स्किल टेस्टमध्ये सवलत असे 283 विद्यार्थी आहे. मग ह्या विद्यार्थ्यांची स्किल टेस्ट झालीच नाही आहे. मग ह्या विद्यार्थ्यांचा डायरेक्ट विचार कुठे केला जाणार आहे? डायरेक्ट विचार केला जाणार मेरिटसाठी. मेरिट लागणार. फॉर एक्झाम्पल मी एक उमेदवार घेतो, माजी सैनिक उमेदवार आहे. माजी सैनिकांना स्किल टेस्टमध्ये माफी होती. माजी सैनिकांच्या जागा जर असेल, फॉर एक्झाम्पल इथे जागा पकडलं मी, ह्या सगळ्या, आता कोणतं एक प्राधिकरण घ्या किंवा सगळे प्राधिकरण घ्या. फॉर एक्झाम्पल माजी सैनिकांच्या जागा होत्या 200. मग ह्या विद्यार्थ्यांच्या 200 विद्यार्थ्यांना मेरिट लागणार. हायेस्ट फर्स्ट नंबरला कोण आहे, सेकंड कोण, थर्ड कोण, अशी लिस्ट लागेल. मग हा फर्स्ट जो असेल ना, हा कोणत्या कॅटेगरीचा आहे? फॉर एक्झाम्पल तो SC कॅटेगरीचा आहे. मग याने किती प्राधिकरणाचे ऑप्शन दिले होते? फॉर एक्झाम्पल 10 दिले होते. 10मध्ये तो जर त्याला पसंतीक्रम द्यायचा आहे, पहिला हा, दुसरा हा, त्यामध्ये त्याची निवड झाली की त्यानुसार त्याच्या पसंतीक्रमानुसार, प्राधिकरणानुसार त्याला जागा मिळणार. मग याचा अर्थ असा होत नाही जागा इथे 200च आहे आणि उमेदवार तर 3,992. फॉर एक्झाम्पल माजी सैनिक किती आहे? माजी सैनिक 500 आहे. मग हे 500 विद्यार्थी सिलेक्ट होणार का, किंवा पहिले 200च होणार का सिलेक्ट? हा पण निकष सांगता येत नाही. का सांगता येत नाही? कारण ह्या पहिले 200 जरी घेतले, यांना टॉपचे मार्क आहे, 200 जागा 200 टॉपची घेऊन ते सिलेक्ट होणार का? नाही. प्रॉब्लेम असा आहे की यामध्ये पहिला ऑप्शन तुम्हाला मी सांगतो, त्यांचे प्राधिकरण किती निवडलेले आहेत, त्यांनी प्राधिकरण किती निवडले हा एक ऑप्शन आहे. दुसरा ऑप्शन त्यांचा पसंतीक्रम पण आहे. पसंतीक्रम म्हणजे असंही होऊ शकतं, ह्या उमेदवाराला टॉपचे मार्क आहे, त्याचे टॉपचे मार्क आहे, त्याने 3 प्राधिकरण दिले, त्यातलं पहिलं हे, दुसरं हे, तिसरं हे आहे. त्यापैकी पहिलं त्याला भेटलं तर दुसरे 2 अजून व्हॅकंट होऊन जातात इतर विद्यार्थ्यांसाठी. पण दुसऱ्या विद्यार्थ्याने, सेकंड नंबरचा विद्यार्थी आहे, त्याने हा दुसरा प्राधिकरण घेतलाच नसेल तर, तिसरा घेतलाच नसेल तर जास्त मार्क असून तो खाली जाऊ शकतो 4थ्या ठिकाणी. म्हणजे असा थोडासा विचार केला ना तर जास्त शक्यता आहे मुलांची सिलेक्ट होण्याची, निवड होण्याची. कोणत्या? ज्यांना कमी मार्क आहे पण प्राधिकरण जास्त दिले, त्यांचं सिलेक्शन होण्याचे चान्सेस जास्त आहे. त्यामुळे केस चालू आहे कोर्टामध्ये. सो लक्षात घ्या, जसं मी माजी सैनिकांबद्दल बोललो तसं इतर उमेदवार घ्या. अनाथ असेल, अंशकालीन असेल, दिव्यांग असेल, माजी सैनिक असेल, प्रकल्प असेल, भूकंप असेल, ह्या सगळ्यांना जरी तुमचं मेरिट खाली आहे, कमी मार्क आहे, संधी असू शकते तुम्हाला. फक्त तुमचा मेन मुद्दा काय? प्राधिकरण जास्त निवडलेलं असेल तर तुमचे निवड होण्याचे चान्सेस जास्त आहे. ओके, आता पुढे जातो मी घेऊन तुम्हाला. बघा हे परिपत्रक मी सकाळी पण दाखवलं, डबल तुम्हाला रिपीट दाखवतो. 30 सप्टेंबरचं हे परिपत्रक आहे, ज्यात त्यांनी सांगितलंय पात्र अपात्र उमेदवारांची यादी लावण्याबाबत. आणि त्यामध्ये दुसरा मुद्दा आहे ना, स्किल टेस्ट म्हणून सूट असणाऱ्या उमेदवारांचे काय, हा दुसरा मुद्दा महत्वाचा आहे. मी रिपीट का सांगतोय? कारण बऱ्याच जणांचे मेसेज, कॉल आणि कमेंट पण आहे. बघा यामध्ये सांगितलंय, लिपिक टंकलेखन 2023 आणि कर सहाय्यक 2023 या संवर्गाच्या मुख्य परीक्षेतून टंकलेखन कौशल्य चाचणीकरिता पात्र ठरलेल्या उमेदवारांपैकी ज्या उमेदवारांची टंकलेखन कौशल्य चाचणीतून सूट देण्यात आली होती अशा उमेदवारांचा मुख्य परीक्षेतील गुणवत्तेनुसार अंतिम शिफारशीकरिता विचार करण्यात येईल. अंतिम शिफारशीकरिता फायनल मेरिटसाठी विचार केला जाईल. फायनल मेरिट लागल्यानंतर पुढची प्रोसेस काय? DVची असणार आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे. सो त्यासाठी पण तयारीत राहा. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये काय काय लागतं? तुमचं प्रोफाईल असेल तर प्रोफाईल चेक करा. प्रोफाईलमध्ये जी माहिती भरलेली आहे तेच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये विचारलं जाणार आहे.
टीव्हीचा संदर्भात मी सेपरेट व्हिडिओ तुम्हाला नक्की घेऊन देतो. आत्ताच तयारीत राहा. कोणते डॉक्युमेंट लागणार सगळी लिस्ट मी तुम्हाला देतो. सो त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. सगळी सिरीज मी तुम्हाला देणार. तुमच्या मनातील प्रश्नांचं उत्तर म्हणजेच इग्नाइट अकॅडमी हे विसरू नका. जाता जाता सांगू इच्छितो इग्नाइट अकॅडमीकडनं तुम्हाला पुढची प्रोसेस पण सांगतो. मी तुम्हाला आत्ताच सांगितली तीच प्रोसेस आहे. मुख्य परीक्षेच्या गुणांच्या आधारे निवड आहे. त्यानंतर तुमचं काय होणार इथे तुम्हाला इथे ऑप्टिंग आउटचा ऑप्शन पण येणार आहे. कारण तुमचं पसंतीक्रमानुसार तुम्ही सिलेक्ट कर सहायकाला सिलेक्ट झालंय, इकडे क्लर्क झाले, तर एखाद्या ठिकाणी ऑप्टिंग आउट व्हावं लागणार तुम्हाला. ऑप्टिंग आउट नंतर काही विद्यार्थ्यांना अजून संधी मिळणार आहे. सो अजून तुमच्या मनात काही प्रश्न असतील कमेंटमध्ये टाका. त्याच्यावरती नक्की व्हिडिओ मी घेऊन येतो. काही शंका असेल आमच्या टीमला कॉल करा. 88-88-25-117 ही टीम तुम्हाला नेहमी मदत करणारी असते. सो तुर्तास सांगतो व्हिडिओ आवडला तर लाईक करा. चॅनल मात्र आवर्जून सबस्क्राईब करा, कारण याची सिरीज तुम्हाला मी पूर्ण देणार आहे. तुर्तास सांगतो. धन्यवाद.